तन्मय गोवारी. सचिन कवळे तन्मय गोवारी जोडी मैदानाच्या आतमध्ये. जोडीला रोखण्यासाठी नंबर 1 चा गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर राकेश ठाकरे. त्यांनी मागच्या मॅच मध्ये भरपूर संघ अडचणीमध्ये सापडला होता, कारण की 2 ओव्हरमध्ये 10 अशी परिस्थिती होती. त्या वेळेला येऊन त्यांनी केलेली बॅटिंग आणि त्या शेवटच्या षटकामध्ये 22 धावा जोडल्या आणि त्याच 22 धावांचा फायदा घेत असताना मग सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा संघाला थोडंसं अडचणीमध्ये आणलं आणि अंतिमच्या चेंडूवर मात्र विजयाचा शिक्का मोरबत केला. सचिन स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे तन्मय. पुन्हा एकदा विनंती करतोय विलासदादा लोंढे आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. जयजी वटा यांची तुम्हाला ही नम्र विनंती आहे. आता प्लीज या. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आपण त्यांना पाहतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलाय, वळवला जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे तिकडे, फील्ड सेट आहे. बाउंड्री रायडर्स आपण पाहिले तर डीप मध्ये आहेत. ऑन साइडला आपल्या गोलंदाजीच्या प्रमाणे जे प्रोटेक्शन हवंय ना राकेश यांना त्यांनी घेतलंय. तर तो तन्मय यांना पाहणार आहोत आपण. हे सचिन याने केले काय की एक सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली, संघाचं खातं ओपन केले. बघा 2 ओव्हरमध्ये जितक्या धावा असतील ना तितक्या धावा तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. बॅट फिरवली आहे परंतु नियंत्रण नाहीये. बॅट चेंडूमध्ये कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. पाहिलं आपण तर काय डॉट. गादी स्पोर्ट्स कॉमन टीमची जर ताकद आपण पाहिली तर काय आहे गोलंदाजी, ही खासियत आहे त्यांची. आणि जर मी तर म्हणे की इथे 17 ते 18 धावा किंवा 20 धावा जरी जोडल्या ना तरी देखील भरपूर धावा होऊ शकतात, कारण की गोलंदाजीच्या जोरावर धावा डिफेंड करण्याची क्षमता ठेवते टीम. पुढे एकदा आपण पाहिला वेगवान चेंडू, मनगटाचा वापर केला होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु गती इतकी भन्नाट आहे ना राकेशची की त्या गतीच्या विरोधात मात्र फटका खेळणं सहज सोपं होत नाहीये. काही ना काही आपण बघितलं तर मग करावं लागेल, करो या मरो, कारण की नॉकआउटचा गेम आहे. तुम्हाला माहिती आहे एक मॅच मध्ये आपण काही केलं नाही तर मग निराश व्हावं लागतंय. क्रॉस खेळला, या वेळेला पाहिलं पूर्णपणे बॉडीला रोल केलं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झाला होता. लेग बायचा इशारा मिळेल. अगदी आपण पाहिलं तर मग आता काय तन्मय विचार करत असेल की कशी तरी धाव घेतली आहे. धाव घेतली तीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण की बॉल मात्र हा फुकट गेला नाहीये. टीमची टोटल आपण पाहिली आहे 2, 4 मध्ये 2. सचिन स्ट्राईक एंडकडे या वेळेला हलक्या हाताने मात्र चेंडूला मात्र आपण पाहिलं तर दिशा दिली जात आहे. एक धाव मात्र मिळाली जाईल. एकने मात्र आपण बघितलं तर ते कार्य नाही म्हणणार, कारण की 2 ओव्हर तुम्हाला मिनिमम 20 किंवा जास्तीत जास्त 20 प्लस धावा या फलकावर जोडण्याचा प्रयत्न करावाच लागेल. तर आता पाहिलं ना आपण तर या ओव्हरमध्ये सध्या तरी आपण बघितलं 5 मध्ये आलेल्या फक्त 3 आहेत आणि त्या कुठेतरी कमी दिसत आहेत या मैदानाच्या अनुषंगाने. लेगवरचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉडीवर आदळला जातो, लेगवर आदळला गेलाय. धाव 1 मिळेल, 1 पेक्षा काही मिळणार नाहीये. पहिलं षटक पाहिलं आपण तर पूर्ण झाले आणि पहिल्या षटकामध्ये राकेशची कामगिरी योग्य झाली आहे, सुंदर झाले, देखणे झाले आहे, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 4. या 4 धावा म्हणजेच काय गावदेवी कॉमन टीम विचारात पडलाय. मोठा प्रश्न मात्र त्यांच्या मनामध्ये पडलाय की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च आल्यात, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 आल्यात तर मग होतील 8, परंतु ते आपल्याला 8 नको आहेत, आपल्याला जास्त हव्यात. तर नक्कीच आता कशी लावायची आहे वाट पाहूया. दुसऱ्या ओव्हरमध्ये कशी लावली जाईल वाट देखील जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रुपेश दांडेकर बॉलिंग ट्रॅकवर. तन्मय गोवारी स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. हे शेवटचा अंतिमचा असेल. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय राकेशच्या हातामध्ये, मात्र सुंदर झेल कन्वर्ट केला जातोय आणि फलंदाज मात्र आपण पाहिला बाद होईल तन्मय गोवारी. पहिला धक्का गावदेवी कॉमन संघाला. नेक्स्ट मॅच असेल 2 कर्णधार विनंती करतोय. सिसाई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा आणि शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा. कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या.
थँक्यू सो व्हेरी मच. आलेल्या सगळ्या खेळांच्या प्रेक्षकांचा, पाहुण्यांचा आणि VTSCA या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील मनापासून स्वागत करतोय. आपण पाहिलं इथे काय तर पहिल्याच बॉलवर विकेट. राकेश गोवारी आता मैदानाच्या आतमध्ये आले बॅटिंग करण्यासाठी आणि की रुपेशला पहिल्या बॉलवर सफलता मिळाली. खोलमध्ये काय सुंदर चेंडू आपण पाहिला हाताळला जातोय. का गोलंदाजीमध्ये निवड केली गेली होती मागच्या मॅच मध्ये दुसऱ्या स्पर्धेसाठी आणि याही मॅच मध्ये दुसऱ्या स्पर्धेसाठी. गोलंदाजी आपण बघितलं, अटॅक त्यांचा काय सुंदर आहे. ब्लॉक हॉल मध्ये आतापर्यंत चेंडूची हाताळणी केली आहे. यावेळेला अपील केली आहे परंतु पंच म्हणतात नाही आहे, परंतु नियंत्रण ठेवणारी गोलंदाजी केली पूर्णपणे बॅटिंग लाईनअप वर. कारण की गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ आपण पाहिलं तर युनिटी टीमला स्ट्रगल करायला लावला आतापर्यंत हा इतिहास आहे. परंतु आता तो इतिहास मात्र त्याचा काही वेगळा दिसतोय. संघाची टोटल आपण पाहिली आहे ना तर 5 पूर्ण झाले चेंडू या दुसऱ्या स्पर्धेमध्ये. 3 म्हणजे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच दोन करण्यात टॉस बॉक्स मध्ये या. या वेळेला आपण पाहिलं की जी आतापर्यंतची गोलंदाजी आहे ना छान, मात्र त्याला थोडंसं आपण बाजूला सोडून हा खराब चेंडू हा जरूर पाहायला मिळतोय. आणि अपेक्षा आता हीच असेल का आपण संघाची की अशाच प्रकारच्या आम्हाला धावा मिळू दे आणि सध्या तरी आलेला नाहीत. एक्स्ट्राच्या स्वरूपात जितक्या मिळतील ना तितकं आमचं भलं होईल. याच दरम्यान पाहिला पण मिस केला चेंडू. ट्रिपल उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड झालेत. फलंदाज राकेश गोवारी स्ट्रगल करत होते पण तिचा प्रवास सुरू झालाय. धक्का क्रमांक 2 या मॅच मध्ये गावदेवी कामन संघाला. थँक्यू सो व्हेरी मच. अंकावर आहेत 6 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये 2 फटके आले मोठे तर कदाचित आपण पाहिलं 16 किंवा मग 18 देखील होऊ शकतात. पण त्याच्यासाठी तन्मयला मला वाटतं की आदित्यला घ्यावं लागेल. तन्मय तर सध्या परतले गेले. त्यानंतर आपण बघितलं की राकेश लेकीला परतले गेलेत. आदित्यला नक्कीच ते कार्य करावं लागेल. सचिन आपण बघितलं तर जे नॉन स्ट्रायकरकडे आहेत त्यांना तर काही करण्याची संधी जास्त मिळालीच नाहीये. फटका खेचलाय हवेत. हो क्या बात आहे. कॅच मात्र कलेक्ट केला जातोय. आज सागरचा दिवस आहे वाटतंय. जवळजवळ दुसऱ्याच मॅच मध्ये 3 कॅच आतापर्यंत कंप्लीट केले त्यांच्या माध्यमातून. विकेट आणखीन एक डाऊन. थँक्यू सो व्हेरी मच. तर आता शेवटचा चेंडू असेल भूषण येत आहेत. भूषण तयार बॅटिंग साठी. धाव गतीवर पाहिलं तर पूर्णपणे नियंत्रण युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी संघाचा. आणि जो परफॉर्मन्स दिलाय बघाची जवळजवळ पहिल्या 2 ओव्हर सोडा, पहिल्या मॅचच्या पहिल्या 2 ओव्हर सोडा, तो खेळ थोडासा वेगळा होता. आणि त्यानंतरचा जो खेळ होता ना तो राकेशने दिला. त्यानंतरचा खेळ आणि आतापर्यंतचा खेळ किती फरक मात्र जाणवते. आता भूषणने प्रयत्न केले मोठा फटका खेळण्याचे परंतु चेंडू उभा झालाय. ओ अंकुश झेल आला होता त्यांच्या हातात, सुटला. तर मिळाली एक धाव. एका धावेने टीमची टोटल 7 आणि चिंगण्यासाठी लक्ष आहे ते म्हणजे 60. फक्त आणि फक्त 8. तर काय नक्कीच आपण पाहिलं तर हे टोटल छोटं आहे, तोकडं टोटल आहे. आणि हे टोटल कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल अगदी आपण बघितलं तर टॉस देखील आहे तो देखील आपण करूया. 2 कॅप्टन आले आहेत तिकडे. लावून ठेव. चला या 2 कॅप्टन. टॉस हा केला जातोय. अजयजी वाटे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार. टॉस झालाय. टॉस का बॉस अगदी बॅटिंग निवडली आहे. टॉस जिंकल्यानंतर शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा संघाने आणि
मग करायचे फिल्डिंग ते म्हणजे श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला. साईनाजी जाबर यांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. साईनाजी जाबर साहेब आपण या, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा, तुम्हाला आम्ही नम्र विनंती करतोय. अजयजी वाटा यांच्या वतीने एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगला क्रिकेटपटू आणि नेहमीच आपण बघितलं की क्रिकेटच्या पटलावर योगदान त्यांचं नेहमीच मोठं राहिलंय. मग स्वतःच्या संघातून खेळताना किंवा मग स्वतःच्या घरच्या संघांना सपोर्ट करताना. शिवशक्ती सातपाडा बॅटिंग निवडले, बॅटिंग. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, लक्ष आहे छोट, 8 धावांचं. आता 8 धावा करण्यासाठी किती वेळ घेतला जातो, किती ओव्हर घेतले जातील हेच म्हणू शकतोय. परंतु जर 8 धावा इथे वाचल्या ना तर काय होईल, तो चमत्कार, अद्भुतवाला चमत्कार होऊ शकतोय. तसं काही चमत्कार करेल का, चमत्कारी गोलंदाजी. मग काय तर बाबा चमत्कार करावा लागेल. बाबा चमत्कार आम्ही कधी बघितला होता, झपाटलेला मध्ये बघितला होता, तसंच काहीतरी बाबा चमत्कार. सागरजी सोमान वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. सोबतच आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी पक्षाचं एक कणखर नेतृत्व आपण पाहिलं, राजूभाईजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या सोबतच आपण पाहिलं, संपूर्ण आपण बघितलं हा मित्र परिवार देखील इथे उपस्थित झालेला आहे. या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित पाहुण्यांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत आई गावदेवी चषक 2025 मध्ये आम्ही करतोय. रुपेश, राकेश गुवारी बॉलिंग ट्रॅकवर पाहुणे इथे उपस्थित झाले. तर अगदी आपण पाहिलं दुपारचं सत्र, पाहुण्यांची माहिती अशी चालू असलेला सामना युनिटी स्पोर्ट चिंचोटी विरुद्ध गावदेवी कामण. बॅटिंग करत असताना 2 ओव्हरमध्ये 7 धावा केल्यात कामण संघाने आणि 8 धावांचं लक्ष युनिटी स्पोर्ट चिंचोटी संघाच्या समोर ठेवले. म्हणजे जो संघ, जो आयोजक आहे तो संघ मात्र इथे खेळतोय आणि 8 धावा ह्या पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा पूर्ण कशा केल्या जातील. पहिल्या बॉलवर आलेल्या 2 धावा अगदी पाहायला मिळाल्या. 2 धाव्यांनी मात्र काय झालंय, सुरुवात झाली, दिशा दिली, फक्त चेंडूला ढकलण्याचं कार्य केलं जातं, रिस्क घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगल मात्र मिळेल. बघा 8 पूर्ण करायचे तर आतापर्यंत 3 आल्यात, म्हणजे 5 हव्यात. या ओव्हर मध्ये जर चेंडू पण पाहिले तर फक्त 2 झालेत. म्हणजे ज्या 5 धावा आहेत ना बनवण्यासाठी मग राकेश 4 चेंडू घेतील किंवा 1च चेंडू घेतील, प्रश्न हा देखील आहे. कारण की समीकरण ना सोपं झालंय, भरपूर सोपं. परंतु हा चेंडू अगदी आपण पाहिला तर चाललाय वाईड लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा मिळेल आणि त्याच्यामध्ये आणखीन 1 कमी होईल. म्हणजे 5 हव्या होत्या ना, त्यामध्ये आणखीन 1 कमी, म्हणजे आता 4 हव्या असतील जिंकण्यासाठी. कधी कामन टीमकडून अपेक्षा होत्या कदाचित चांगल्या धावा बघायला मिळतील, परंतु तसं झालं नाही. यावेळेला फटका मिस टायमिंग आहे, हवेत आहे, गुरुनाथ आले तिथे झेलच्या खाली. विकेट अखेरीस यावेळेला राकेशला मिळाली आणि पहिली सफलता राकेशच्या खात्यामध्ये. पहिला धक्का युनिटी टीम चिंचोटीला. थँक्यू सो व्हेरी मच. चला बॅटर पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा हव्यात जिंकण्यासाठी. अंकुश पागी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राकेशने विचार केला होता की ह्याच बॉलवर मॅच फिनिश करूया आपण, परंतु मॅच न फिनिश करता राकेशचा खेळ फिनिश केला या इनिंग मध्ये. जर हा मॅच जिंकला आणि ऑलमोस्ट आपण पाहिलं तर त्या दिशेने आहे युनिटी स्पोर्ट चिंचोटी टीम. इकडे मग 2 मॅच जिंकले तर मग 3ऱ्या फेरीमध्ये जाताना पाहायला मिळतील. आणि सकाळच्या सत्रामध्ये वाघोबा स्पोर्ट्स टेवरी संघ जिथे ऑलरेडी पोहोचलेले आहेत सकाळच्या सत्रामध्ये. परफॉर्मन्स छान राहिले त्यांचं सकाळच्या सत्रामध्ये. अंकुश आले आणि नक्की चेंडूला दिशा दिली आहे. बुद्धीचा वापर, सेन्सिबल क्रिकेट काय आहे ते दर्शवलं गेलंय. 2 धावा मात्र मिळाल्या. धाव्यांची गरज फक्त असेल आता 2 सामना जिंकण्यासाठी. टार्गेट 8 धाव्यांचा आहे ना,
आणि ते गाठत असताना 6चा तर पल्ला गाठलाय. या षटकामध्ये चेंडू किती झालेत? 4 झालेत. म्हणजेच आता हे 2 धावा करण्यासाठी मी तर म्हणेन की या षटकामध्ये पूर्ण केल्या जातात की नाही ते देखील पाहूया. समोरला फटका, गेमला फिनिश करणारा पाहायला मिळतोय. चौकार, विजयी चौकार येतोय. अंकुशच्या बॅट मधून सामना जिंकलाय युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी टीमने. अभिनंदन युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी टीम. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर गावदेवी स्पोर्ट्स कामन टीमने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. त्यांचे आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच त्यांना म्हणतोय. आणि मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वाटचाल करतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला असेल ते देखील आपण बघतोय. डेफिनेटली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय खेळाडू आहे तो म्हणजे मिस्टर रुपेश.